पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही सगळी परिस्थिती पाहायला मिळते। या हल्ल्याला 13 दिवस उलटून गेलेत, पण तरीही हा हल्ला घडवणारे 4 अतिरेकी अजूनही तपास यंत्रणांच्या हाती लागलेले नाहीयेत। परिणामी दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनवरती सर्वांचंच लक्ष आता केंद्रित झालंय। बैसरन व्हॅलीत 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी गोळीबार करून 26 पर्यटकांची हत्या केली। पर्यटकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी एका स्थानिकाची हत्या केली। या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांकडून 4 अतिरेक्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले। पहलगाम हा भाग दक्षिण काश्मीरमध्ये येतो। या आधीही दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले झाले, त्यामुळे या भागात पुन्हा हल्ले होण्याची दाट शक्यता होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर 4 अतिरेक्यांचा कसून शोध घेतला जातो। दहशतवादी हल्ल्याच्या 4 ते 5 दिवस आधीपासूनच बैसरन व्हॅलीत होते। त्यांना काही स्थानिकांकडून मदतही मिळाली होती। दहशतवाद्यांनी अरू व्हॅली, बेताब व्हॅली आणि एका पार्कसह 3 इतर पर्यटन स्थळांची रेकी केली होती। तर दक्षिण काश्मीरमध्ये हल्ला होण्याचे इनपुट्स आयबीला आधीच मिळाले होते। लष्कर-ए तैयबाची शाखा असलेल्या द रेजिस्टन्स फ्रंटच्या आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा या दहशतवाद्यांनी बैसरन व्हॅलीत हत्या केली। त्यानंतर या दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आली। दहशतवाद्यांवर काय कारवाई होणार याकडे जगाचं लक्ष लागलंय। या दहशतवाद्यांसंदर्भात आता मोठी अपडेट हाती आली आहे। बैसरन व्हॅलीत केलेल्या हल्ल्यानंतर 4ही दहशतवादी सीमा पार करून पाकिस्तानात गेलेले नाहीयेत। त्यामुळे दक्षिण काश्मीरमध्ये व्यापक सर्च ऑपरेशन सुरू असून त्याला लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।